गणपती बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप देण्याचा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी, तर ईद ए मिलाद हा मुस्लिम बांधवांचा सण। यंदा दोन्ही सण लागोपाठ आलेत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन ईदची सुट्टी रद्द करण्यात आल्याच्या अनेक पोस्ट व्हायरल झाल्यात। त्या पोस्ट खऱ्या आहेत की खोट्या याचा फॅक्ट चेक पुढारीने केलाय, पाहूया। राज्यात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे। येत्या मंगळवारी 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला बाप्पाला वाजत गाजत निरोप देण्यासाठी भव्य विसर्जन मिरवणुकांची लगबग सुरू झाली। मात्र नेमका 16 सप्टेंबरला मुस्लिम समाजाचा ईद ए मिलाद सण आलाय। या दिवशी मुस्लिम समाजाकडून मोठे जुलूस अर्थात मिरवणुका काढल्या जातात। त्या दिवशी सरकारने सार्वजनिक सुट्टीही जाहीर केली होती। मात्र राज्य सरकारने ईद ए मिलादची सोमवारची सुट्टी रद्द केल्याच्या पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल झाल्यात। व्हायरल पोस्टमध्ये काय म्हटलंय? ईद ए मिलादची शासकीय सुट्टी रद्द, राज्य सरकारचा निर्णय। अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियात पसरल्या, त्यामुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। पुढारी न्यूजनं या व्हायरल पोस्टची पडताळणी करायचं ठरवलं। खरंच ईद ए मिलादची सुट्टी सरकारने रद्द केली आहे याची खातरजमा पुढारी न्यूजनं केली। सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सुट्टीबाबत GR तपासला, तेव्हा काय सत्य समोर आलं ते पहा। 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे। त्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुका निघणार आहेत। त्यामुळे 16 सप्टेंबर रोजी निघणारे ईदचे जुलूस 18 सप्टेंबरला काढण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेतलाय। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये 16 सप्टेंबर ऐवजी 18 सप्टेंबरला सुट्टी दिली जाईल। इतर जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा असं या GR मध्ये स्पष्ट करण्यात आलंय। याचाच अर्थ राज्य सरकारने ईद ए मिलादची सुट्टी रद्द केलेली नाही, तर मुंबई आणि उपनगरांसाठी पुढे ढकलली आहे। पुढारी न्यूजने केलेल्या पडताळणीत ही व्हायरल पोस्ट खोटी असल्याचं समोर आलं। त्यामुळे कुणीही ईदची सुट्टी रद्द झाल्याच्या अफवेवर विश्वास ठेवू नका। कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता सगळ्यांनीच घेतली पाहिजे। रिद्धी मात्रे, पुढारी न्यूज, मुंबई।